बेमळा नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेतीची उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांकडून 15,12,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणची कारवाई. अमरावती ग्रामीण जिल्ह्यात वाढत्या रेती चोरीच्या घटना पाहता सदर घटनांना आळा बसावा याकरिता पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शन करून कारवाई करण्याच्या सूचना निर्गमित केल्या होत्या. त्या अनुषंगाने नांदगाव खंडेश्वर हद्दीत बेमळा नदीच्या पात्रातून रेतीचे उत्खनन करून चोरट्या वाहतुकीवर कारवाई करण्यात आली. दिनांक 9 मे 2024 रोजी चांदूर रेल्वे उपविभागात स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पथक चांदूर रेल्वे उपविभागात अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी कारवाई करीत असताना गोपनीय बातमीदारांमार्फत खबर मिळाली की नांदगाव खंडेश्वर हद्दीतील ग्राम धानोरा शिक्रा गावानजीक बेमळा नदीच्या पात्रातून काही इसम विना परवाना विना रॉयल्टी अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टरमध्ये रेती भरून चोरटी वाहतूक करत आहेत. रेड कारवाई केली असता 3 ट्रॅक्टर हे रेती भरून कच्च्या रस्त्याने धानोरा शिक्राय या गावच्या दिशेने येत असल्याचे दिसले. यांच्यावरून त्यांना पकडून त्यांना ट्रॅक्टरची ट्रॉलीमध्ये असलेल्या रेतीबाबत विचारपूस करून रेती परवान्याची मागणी केली असता त्यांच्याकडे कोणतेही रेती परवाना नसल्याचं सांगितलं. त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी आपली नावे अनुक्रमे भावेश नरेश कातकिळे वय 25 राहणार धानोरा शिक्रा नांदगाव खंडेश्वर, अजय संजयराव भगत वय 29 राहणार वाघोळा तालुका नांदगाव खंडेश्वर, चेतन प्रल्हाद धवने वय 26 राहणार वाघोळा नांदगाव खंडेश्वर असे सांगितले. वरून नमूद आरोपीकडून 3 ट्रॅक्टर किंमत अंदाजे 15 लाख रुपये व 2.5 ब्रास रेती किंमत अंदाजे 12,500 रुपये असा एकूण 15,12,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमूद 3 आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर यांचे ताब्यात देऊन त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर येथे कलम 379 भादवी सह कलम 915 पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.